नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। मित्रांनो, आज मी एका स्टोरीपासून सुरुवात करणार आहे। मुंबईतला एक तरुण वयाच्या 25व्या वर्षी खिशात फक्त 5000 रुपये घेऊन आपली जर्नी सुरू करतो। तो कुठल्याही श्रीमंत कुटुंबातून आला नव्हता किंवा त्याला कुठलीही लॉटरी देखील लागली नव्हती। तुमच्या आणि आमच्यासारखा एक सामान्य माणूस। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, 2021 पर्यंत भारतातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये या माणसाचं नाव आहे। पण दुर्दैवाने मित्रांनो, ऑगस्ट 2022 मध्ये या माणसाचा मृत्यू झाला। पण त्याच्या मृत्यूनंतर देखील त्याचा पैसा त्याच्यासाठी काम करत होता आणि त्याला अधिकाधिक कमवून देत होता। होय मित्रांनो, जून 2022 ते जून 2023 या एका वर्षात त्याच्या मृत्यूनंतरही त्याच्या पैशाने त्याला 13,000 कोटी रुपये कमवून दिले। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या सगळ्या गोष्टी या माणसाने केल्या कशा? तर मित्रांनो, तुम्ही देखील हे करू शकता पॉवर ऑफ इन्व्हेस्टिंगच्या मदतीने। होय मित्रांनो, पॉवर ऑफ इन्व्हेस्टिंग ही अशी एक गोष्ट आहे ज्याच्या मदतीने या माणसाचा पोर्टफोलिओ 25,000 कोटीवरून 38,000 कोटी रुपयेपर्यंत वाढला, तेही त्याच्या मृत्यूनंतर। मित्रांनो, आपण ज्या माणसाबद्दल आज बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून लेजेंडरी राकेश झुनझुनवाला सर आहेत। त्यांना भारताचे वॉरेन बुफेट आणि दलाल स्ट्रीटचा बिग बुलही म्हणतात। स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट काय करू शकते याचा दाखला म्हणजे यांचे जीवन आहे। मग इथे आपण काय शिकायचं? तर मित्रांनो, हे फक्त एका रात्रीत अब्जाधीश होण्यासाठीचं नाहीये, परंतु आपण आपल्या बँकेमध्ये एक्स्ट्रा पैसे जे सेव्ह करतो ते तिथे तसेच पडून असतात, त्याला कामाला लावून आपण एक्स्ट्रा इन्कम कमवण्याबद्दलचं आहे। तुमचे पैसे गुंतवणे म्हणजे तुमचं फायनान्शियल फ्युचर सिक्युअर करण्याचा एक योग्य मार्ग आहे। हे तुम्हाला महागाईच्या पुढे ठेवू शकते आणि तुमची पॉवर ऑफ परचेसिंग कायम राखू शकते। याचा अर्थ असा आहे की जर वस्तूंची किंमत वाढली तर तुमच्या पैशाची व्हॅल्यू कालांतराने चांगली राहील। आणि याशिवाय ही गोष्ट तुमचे गोल्स आणि फायनान्शियल फ्रीडम, जसे की तुमचं घर घ्यायचं असेल, तुम्हाला नवीन गाडी घ्यायची असेल, तुम्हाला मुलांचं एज्युकेशन करायचं असेल किंवा कम्फर्टेबल रिटायरमेंट तुम्हाला पाहिजे असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी अचीव करायला मदत करू शकते। मित्रांनो, आता जर तुम्ही तिथे बसून विचार करत असाल की मला तर इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण नेमकी कुठे करायची आणि कशी सुरुवात करायची, हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर काळजी करू नका। आम्ही तुमच्यासाठी 2023 मध्ये तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवणूक कुठे करू शकता याचा एक एनालिसिस घेऊन आलेलो आहे। तर मित्रांनो, आता आपण 3 ॲसेट क्लास डिस्कस करणार आहोत। सगळ्यात पहिल्यांदा आहे गोल्ड, दुसरा आहे इक्विटी आणि तिसरा आहे रिअल इस्टेट। मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टींच्या खोलावर जाण्याच्या अगोदर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राइब करा। मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण बोलणार आहोत ते गोल्ड बद्दल। भारतात खूप वर्षापासून सोन्यामध्ये गुंतवणूक केली जाते आणि ही केवळ लग्नामध्ये किंवा उत्सवामध्ये छान दिसतं म्हणून नाही, तर सोन्याला पहिल्यापासूनच एक स्ट्रॉंग फायनान्शियल ॲसेट समजला आहे आणि सोनं हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये डायव्हर्सिफिकेशनचं उत्तम काम करतो। मित्रांनो, सोनं हे स्टॉक मार्केटशी नेहमी निगेटिव्ह कोरिलेशननं काम करतं। याचा अर्थ स्टॉक मार्केटच्या ट्रेंडच्या अपोजिट सोनं वर्क करतं आणि म्हणूनच इकॉनॉमिक अनसर्टन सिच्युएशनमध्ये सोन्याला अधिक चांगला पर्याय म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच या इनव्हर्स रिलेशनशिपच्या मुळे सोनं आपल्याला एक डायव्हर्सिफिकेशनची ऑफर देतं आणि मार्केट जेव्हा डाऊन असतं तेव्हा आपण सोन्यामध्ये हेजिंग करू शकतो। ऑलराईट, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर आपल्याला रिटर्न किती मिळणार याच्याबद्दल आता आपण चर्चा करूया। मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता एक चार्ट दिसत आहे। 31 मे 2023 पर्यंत कंपाऊंडेड ॲन्युअलाइज रिटर्न पर्सेंटेज इथे आपण मेन्शन केलेले आहेत। इंडेक्समध्ये इंडिया इक्विटी निफ्टी 50 TRI जर आपण बघितला तर 1 वर्षाचे रिटर्न 12.9%, 3 वर्षाचे रिटर्न 26.1%, 5 वर्षाचे रिटर्न 12.9%, 10 वर्षाचे रिटर्न 13.33%, 15 वर्षाचे रिटर्न 10.6% आणि 20 वर्षाचे रिटर्न 17.2% दिसून येतात। आणि आपण जर US स्टॉकला कंपेअर केलं तर 9.5%, 16.2%, 15.7%, 16.4%, 14.8% आणि 12.9% एवढी रिटर्नची व्हॅल्यू आपल्याला दिसून येते। गोल्डचा जर विचार केला तर गोल्ड आपल्याला चांगले रिटर्न कमवून देतंय गेल्या 1 वर्षात, तेही 14.2%, 3 वर्षाचे रिटर्न 7.6%, 5 वर्षाचे रिटर्न
13.1%, 10 वर्षाचे रिटर्न 7.5%, 15 वर्षाचे रिटर्न 10.3%, 20 वर्षाचे रिटर्न 12%. आणि रिअल इस्टेट अंडर परफॉर्म करतंय. पहिल्या वर्षाचे रिटर्न 1 वर्षाचे रिटर्न 6.5%, 3 वर्षाचे रिटर्न 5.5%, 5 वर्षाचे रिटर्न 6.8%, 10 वर्षाचे रिटर्न 7.4%, 15 वर्षाचे रिटर्न 7.5% आणि 20 वर्षाचे रिटर्न 7.2%. तर याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की गेल्या 1 वर्षामध्ये सोन्याने रिटर्न आपल्याला चांगले कमवून दिलेले आहेत. मित्रांनो, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे बरेच मार्ग आहेत. जसे की ज्वेलरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, गोल्ड कॉइन बाय करू शकता किंवा SGB ज्याला आपण सोवेरियन गोल्ड बॉन्ड असे म्हणतो त्याच्यामध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळ्यात सेफ आणि सिक्युअर जी इन्व्हेस्टमेंट आहे ती SGB ही आहे. बेसिकली SGB म्हणजे सोवेरियन गोल्ड बॉन्ड ही एक प्रकारची सिक्युरिटी आहे जिला भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्रॅम ऑफ गोल्ड मध्ये डिनॉमिनेटेड केलेला आहे. म्हणजेच जर तुम्ही SGB बाय करत असाल तर जेवढ्या किमतीचा SGB तुम्ही बाय करताय तेवढ्या किमतीचं तुम्ही सोनंच बाय करताय. पण हे सोनं फिजिकल फॉर्म मध्ये नसून डिजिटल फॉर्म मध्ये किंवा बॉन्ड फॉर्म मध्ये तुम्हाला मिळतं. इफेक्टिव्हली काय आहे की तुम्ही गव्हर्नमेंटला पैसे देताय आणि त्याच्या बदल्यात इक्विव्हॅलंट अमाऊंटचं सोनं घेताय. आता याच्यामध्ये काय होतं की तुम्ही अपफ्रंट कॅश जे आहे ती करंट मार्केटच्या गोल्ड प्राइस प्रमाणे तुम्ही देता आणि त्याच्या इक्विव्हॅलंट तुम्हाला सोनं मिळतं. पण ते सोनं पेपर फॉर्म मध्ये किंवा डिजिटल फॉर्म मध्ये असतं. एवढंच नाही तर हे जे सोनं तुमच्याकडे आहे किंवा SGB ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर तुम्हाला ॲन्युअली 2.5% इंटरेस्ट देखीलही मिळतो. हा इंटरेस्ट सेमी ॲन्युअली तुम्हाला पे केला जातो. मित्रांनो, जर तुम्हाला गोल्ड बद्दल किंवा सोवेरियन गोल्ड बॉन्ड बद्दल अजूनही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये कळवा. मित्रांनो, जर तुम्हाला टॉप 5 म्युच्युअल फंड बद्दल माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलरेडी आमचा एक व्हिडिओ अवेलेबल आहे. आय बटनवर त्याची लिंक तुम्हाला मिळेल किंवा डिस्क्रिप्शनमध्येही तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, दुसरा ॲसेट क्लास आहे इक्विटी आणि याच्यामध्ये आपण स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड याच्याबद्दल बोलणार आहोत. सो स्टॉक म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा स्टॉक विकत घेता तेव्हा समहाऊ तुम्ही त्या कंपनीचा एक छोटा भागच विकत घेता. मित्रांनो, जेव्हा एखाद्या कंपनीला एक्सपान्शन करायचं असतं किंवा त्यांचा व्यवसाय वाढवायचा असतो तेव्हा अशा वेळेला ते आपल्या कंपनीचे स्टॉक आपल्याला विकतात. कंपनी जशी जशी वाढते आणि प्रॉफिट कमवते तसा त्यांचा स्टॉकही वाढायला सुरू होतो आणि आपल्याला प्रॉफिट होते. मित्रांनो, एक एक्झाम्पल बघूया. समजा 20 वर्षापूर्वी तुमच्याकडे 1 लाख रुपये होते आणि तो तुम्ही इन्व्हेस्ट करायचा निर्णय घेतला. हे पैसे तुम्ही भारतीय स्टॉक मार्केट, सोनं, रिअल इस्टेट आणि US मध्ये गुंतवल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला रिटर्न्स मिळतात त्याच्यावर एक नजर टाकू. मित्रांनो, जर 20 वर्षापूर्वी हे 1 लाख रुपये तुम्ही इंडियन स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले असते तर त्याची व्हॅल्यू आता 24 लाख रुपये इतकी झाली असती. हे झालं इंडियन स्टॉक मार्केट बद्दल. पण मी इतर पर्यायही सांगितलं. त्याचं काय? जर ही 1 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुम्ही सोन्यामध्ये केली असती तर त्याची व्हॅल्यू आता 9.6 लाख रुपये इतकी झाली असती. रिअल इस्टेटमध्ये जर तुम्ही ही इन्व्हेस्टमेंट केली असती तर त्याची व्हॅल्यू आता 5.6 लाख रुपये इतकी झाली असती. आणि जर US स्टॉकमध्ये तुम्ही हे 1 लाख रुपये 20 वर्षापूर्वी घातले असते तर तुम्हाला 11.3 लाख रुपये एवढे रिटर्न्स मिळाले असते. तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की इंडियन स्टॉक मार्केट या सगळ्या गोष्टींना आउट परफॉर्म करत आहे. गेल्या 2 दशकामध्ये इंडियन स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट ज्यांनी केलं त्यांना जवळपास 17.2% एवढे रिटर्न मिळाले आहेत. दरम्यान 15 वर्षाचा डेटा आपण बघितला तर हेच रिटर्न 10.6% आणि 10 वर्षामध्ये सुमारे 13.3% एवढे रिटर्न मिळवून दिलेले आहेत. अगदीच अलीकडच्या 5 वर्षाचे रिटर्न जर आपण बघितले तर साधारण 12.9% इतके आहेत आणि गेल्या 3 वर्षाचे रिटर्न जर आपण बघितले तर ते 26.1% इतके आहेत. एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे फ्री नाहीये. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही स्टॉक्स बाय करता कुठल्या तरी डीमॅट अकाउंटवरनं तेव्हा तुम्हाला रेग्युलेटरी चार्जेस, ब्रोकरेज चार्जेस, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन चार्जेस, गव्हर्नमेंटचे अदर जे चार्जेस असतात आणि GST याच्याबद्दलची माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. स्टॉक मार्केटच्या चार्जेसवर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये अवेलेबल आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. मित्रांनो, चला तर मग इक्विटी पोर्शनचा दुसरा जो पार्ट आहे तो डिस्कस करूया, तो म्हणजे म्युच्युअल फंड. आता तुमच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन मध्ये म्युच्युअल फंड कसे काय योग्यरित्या बसू शकतात याच्यावर थोडीशी नजर टाकूया. बेसिकली म्युच्युअल फंड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? एक फंड मॅनेजर असतो, तो सगळ्या इन्व्हेस्टरचे पैसे एकत्रित करतो आणि एका पर्टिक्युलर स्टॉक बास्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो.
हा जो सगळा पैसा एकत्रित केलेला असतो तो फंड मॅनेजर द्वारा मॅनेज केला जातो. त्याच्याकडे एक चांगली रिसर्च टीम असते आणि त्या रिसर्च टीमचा उपयोग करून कुठल्या स्टॉकमध्ये किती % इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे तो डिसाईड करतो. ही इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, स्टॉक्स, बॉन्ड्स, गोल्ड इत्यादीमध्ये असू शकते. मित्रांनो, सगळेच म्युच्युअल फंड सारखे नसतात. आपण चित्रपट बघताना वेगवेगळ्या शैलीचे चित्रपट बघतो. म्युच्युअल फंडचे देखील तसंच आहे. म्युच्युअल फंडच्या डिफरंट कॅटेगरीज आपल्या समोर अवेलेबल आहेत. इन्व्हेस्टमेंट गोल आणि रिस्क मॅनेजमेंट याच्या प्रमाणात त्याची कॅटेगरीज डिफाईन केलेल्या आहेत. म्युच्युअल फंडच्या टाईप बद्दल आम्ही ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक अवेलेबल आहे किंवा आय बटन वर पण तुम्हाला तो व्हिडिओ बघायला मिळेल. पण मित्रांनो, इथे गोष्ट अशी आहे की तुम्ही जो म्युच्युअल फंड बाय केलेला आहे त्याचे रिटर्न्स हे त्या पर्टिक्युलर म्युच्युअल फंडच्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्सवर डिपेंड असतात. मित्रांनो, आता आपण इंडियन स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट, गोल्ड इन्व्हेस्टमेंट, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट आणि US स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट बद्दल बोललो. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या म्युच्युअल फंडचे पोटेन्शियल पार्ट आहेत. तुमच्या म्युच्युअल फंडचे जे रिटर्न्स आहेत ते बेसिकली तुमचे जे अंडरलाईन ॲसेट आहेत त्याच्यावर डिपेंड असतात. मित्रांनो, मॉर्निंग स्टार इंडियाने 2022 मध्ये केलेल्या सर्वेनुसार प्रत्येक भारतीयाने म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेल्या एका रुपयामागे सरासरी 3 वर्ष, 5 वर्ष आणि 10 वर्षाचे रिटर्न्स हे साधारण 7.8%, 6.3% आणि 6.5% इतके आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट तुम्ही कशा पद्धतीने करू शकता. तर 3 प्रकारे तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. मित्रांनो, बेसिकली SIP म्हणजे तुम्ही दर महिन्याला तुमचं सेव्हिंग गोल जे आहे ते सेट करता. फॉर एक्झाम्पल, 5 वर्षासाठी वार्षिक 12% एवढ्या रिटर्नच्या हिशोबाने जर तुम्ही दर महिन्याला 2,000 रुपये गुंतवणूक करण्याची ठरवले तर तुमची एकूण गुंतवणूक ही 1,20,000 रुपये इतकी होते. आणि 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 1,64,973 रुपये एवढी अमाऊंट मिळेल. म्हणजे तुम्हाला 44,973 रुपये इतके रिटर्न्स या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटवर मिळून जातील. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एक फिक्स अमाऊंट एका फिक्स टायमिंगला इन्व्हेस्ट करत गेलात तर कालांतराने तुमची वेल्थ जी आहे ती चांगल्या पद्धतीने ग्रो होण्याचे चान्सेस आहेत. दुसरा प्रकार म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन. मित्रांनो, जर तुमच्याकडे लमसम अमाऊंट असेल, समजा 1,20,000 रुपये तुम्ही डेट स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि आता तुम्हाला तुमची इन्व्हेस्टमेंट हळूहळू शिफ्ट करायची आहे ती इक्विटी स्कीममध्ये, तेव्हा तुम्ही STP याचा वापर करू शकता. म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनचा वापर करून दर महिन्याला डेट फंडमधून 10,000 रुपये इक्विटी फंडमध्ये ट्रान्सफर करू शकता, ज्यामुळे हे पूर्ण ट्रान्झॅक्शन एका वर्षात एकदम इझिली होऊन जाईल. त्याच्यानंतरचा प्रकार म्हणजे SWP म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. मित्रांनो, जर तुम्ही रिटायरमेंट नंतर एका स्थिर उत्पन्नाचा एक सोर्स शोधत असाल तर SWP हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एक रकमेचे पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात. जर तुम्ही SWP सिलेक्ट केला तर दर महिन्याला सातत्याने तुम्हाला एक अमाऊंट मिळत राहते. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, 5 वर्षासाठी ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही वार्षिक 8% इतक्या रिटर्न्स एक्सपेक्ट करून केलेली आहे असं समजा. आता ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे दर महिन्याला 10,000 रुपये जर तुम्हाला काढायचे असतील तर पूर्ण अमाऊंट कंप्लीट होईपर्यंत किंवा कालावधी संपेपर्यंत तुम्ही त्यातून 6 लाख रुपये काढून घ्या. मित्रांनो, या सगळ्या गोष्टीवर जर तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आम्हाला तसं कळवा, म्हणजे आम्ही तो व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर हजर होऊ. बेसिकली मित्रांनो, म्युच्युअल फंड म्हणजे काय? प्रोफेशनल्सनी मॅनेज केलेला एक पोर्टफोलिओ आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंटचा एक चान्स मिळतो. चला तर मग मित्रांनो, आपल्या फायनल ॲसेटकडे आपण वळूया. ऐतिहासिकदृष्ट्या जर बघितलं तर रिअल इस्टेट सेक्टर हा भारतीयांचा पसंदीदा इन्व्हेस्टमेंट सेक्टर आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंटचे आपल्याला वेगवेगळे फायदे बघायला मिळतात, जसं की पोटेन्शियल कॅपिटल ॲप्रिसिएशन, टॅक्स बेनिफिट आणि रेंटल इन्कम. मित्रांनो, गेल्या 20 वर्षाचे रिअल इस्टेटचे रिटर्न जर आपण बघितले तर ते आपल्याला 9% इतके मिळतात. गेल्या 15 वर्षात रिअल इस्टेटने आपल्याला 6.5% रिटर्न मिळवून दिलेले आहे. जर गेल्या 10 वर्षाची आकडेवारी आपण बघितली तर हे रिटर्न आपल्याला 4.8% इतके दिसून येतात. आपल्याला कंपॅरिझन जर करायचं असेल तर गेल्या वर्षी रिअल इस्टेट सेक्टरनं आपल्याला 6% रिटर्न मिळवून दिले होते आणि याच कालावधीमध्ये गोल्ड इन्व्हेस्टमेंटनं आपल्याला 14.2%,
इक्विटी स्टॉकमध्ये 12.9% आणि US स्टॉकमध्ये 9.5% एवढे रिटर्न मिळाले होते. आणि या सगळ्याच्या तुलनेत रिअल इस्टेटचे रिटर्न आपल्याला कमी दिसून येतात. मित्रांनो, जर आपण गेल्या 3 वर्षाचा आणि 5 वर्षाचा बारकाईने विचार केला तर रिअल इस्टेट सेक्टरनं आपल्याला अनुक्रमे 4.8% आणि 5.2% एवढे रिटर्न मिळवून दिलेले आहेत. मित्रांनो, आता तुमच्या समोर एक चार्ट दिसत आहे. तिथे आपण रिअल इस्टेटचे रिटर्न बघू शकतो. 1 वर्षाच्या रिटर्न 6.5%, 3 वर्षाचे रिटर्न 5.5%, 5 वर्षाचे रिटर्न 6.8%, 10 वर्षाचे रिटर्न 7.4%, 15 वर्षाचे रिटर्न 7.5% आणि 20 वर्षाचे रिटर्न 7.2% एवढे दिसून येतात. हे रिटर्न आपण 31 मे 2023 पर्यंतचे कन्सिडर केलेले आहेत. पण मित्रांनो, रिअल इस्टेट म्हणजे केवळ खरेदी विक्री नाही, त्याच्यामध्ये अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, लेट्स स्टार्ट विथ द ट्रेडिशनल मेथड. एखादी प्रॉपर्टी आपण विकत घ्यायची आणि ती भाड्याने द्यायची, मग ती रेसिडेन्शियल असो किंवा कमर्शियल. तुम्हाला याच्यामध्ये फक्त इनिशियल इन्व्हेस्टमेंटची गरज असते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही एखादी प्रॉपर्टी खरेदी करता तेव्हा त्याचा जो मेंटेनन्सचा खर्च असतो तोही तुम्हाला द्यावा लागतो. तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करत आहात त्याच्यामध्ये काही लीगल इश्यू तर नाही आहेत ना, ह्या गोष्टी पडताळणे खूप जास्त गरजेचं आहे. आता जर तुम्ही रिटर्न्स बद्दल बोलत असाल तर दर महिन्याला तुमचा भाडेकरू तुम्हाला जो मासिक भाडे देतो ते तुमचे रिटर्न असणार आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीशिवाय जर प्रॉपर्टी ओन करायची असेल किंवा त्यातून प्रॉफिट कमवायचे असेल तर तुम्ही रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टकडे जाऊ शकता. बेसिकली हे एक म्युच्युअल फंड सारखे आहे जे रिअल इस्टेट ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, जसं की मॉल्स अँड ऑफिसेस. मित्रांनो, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट या अशा कंपन्या आहेत ज्या मोस्टली मॉर्गेज पोर्टफोलिओ आणि हाय व्हॅल्यू प्रॉपर्टीज मॅनेज करतात. याच्यामधून जी इन्कम जनरेट होते ती शेअर होल्डर्सला डिव्हिडंडच्या स्वरूपात दिली जाते. अशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून इन्व्हेस्टर पॅसिव्ह इन्कम कमवू शकतात आणि कालांतराने कॅपिटल ॲप्रिसिएशन ही मिळवू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला करोडपती असण्याची काहीही गरज नाहीये. मित्रांनो, भारतामध्ये याच्यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असती तर काही वर्षापूर्वी 50,000 रुपये मिनिमम गुंतवणूक करायला लागायची आणि याचा जो लॉट साईज आहे तो 200 युनिट्सचा यायचा. पण आता रेग्युलेटरी चेंज झाल्यामुळे युनिट्स आपल्याला वेगळे बघायला मिळतात आणि किमान गुंतवणूक ही 10 ते 15 हजारापासून सुरू होते. आणि त्यामुळेच मित्रांनो, स्मॉल इन्व्हेस्टरला एक फायदेशीर ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आता ओपन झालेले आहेत. मित्रांनो, आपल्याकडे रिअल इस्टेट रिलेटेड म्युच्युअल फंड देखील अवेलेबल आहेत. नॉर्मल म्युच्युअल फंड सारखेच हे काम करतात, पण यांचा मेन जो इन्व्हेस्टमेंट पर्पज आहे किंवा जी मेन इन्व्हेस्टमेंट यांची जी असते ती रिअल इस्टेटच्या स्टॉकमध्ये असते. नेक्स्ट इज रिअल इस्टेट क्राउड फंडिंग. ही एक रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी आहे जी सेबी कडून नियंत्रित केली जाते. बेसिकली या पर्टिक्युलर स्कीममध्ये इन्व्हेस्टरचा एक ग्रुप एकत्र येतो आणि रिअल इस्टेटच्या प्रोजेक्टसाठी एकत्र फंडिंग करतो. तर मित्रांनो, हे होते रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचे काही मार्ग. आता प्रत्येकाचे रिस्क आणि गोल्स हे वेगवेगळे असू शकतात, त्यानुसार तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे आणि सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर मित्रांनो, 2023 मध्ये तुम्ही सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. हे तुमच्या इन्व्हेस्टमेंटचे पोटेन्शियल ॲव्हेन्यूज असू शकतात. सोनं तुम्हाला स्थिर इन्कम देऊ शकतं, स्टॉक मार्केट वेगाने वाढू शकतं, म्युच्युअल फंड तुमची रिस्क स्प्रेड करू शकतं आणि रिअल इस्टेट तुम्हाला रेंटल इन्कम प्रोव्हाइड करून देऊ शकतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुमचा पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करण्यासाठी खूप जास्त मदत करतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉंग टर्म साठी आपली इन्व्हेस्टमेंट करणं. मित्रांनो, तुम्ही कुठल्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहात हे जास्त महत्त्वाचं नाहीये. तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किती जास्त वेळ थांबताय आणि कशा पद्धतीने तुमची रिस्क मॅनेज करताय हे जाणणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर 2023 मध्ये तुम्हाला कुठल्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि ग्रो मराठीला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.